कोकणाकडे जाण्यासाठी आणि यासाठी त्यांना तिकीट अवेलेबल व्हावेत यासाठी 2 खिडक्या अतिरिक्त ज्या आहेत त्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे। कशा प्रकारे याचा फायदा कोकणवासियांना प्रवाशांना होणार आहे। आपणास माहित आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे। सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं। याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत। कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे। त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत ह्या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या। आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः ह्या तिन्ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे। प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील। त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना ठाणेकरवासियांना मिळणार आहे। ठाणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाही आहे। एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहाची कामं सुरू आहेत। वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। कामं सध्या दोघंही करतायत। वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील। जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो। सर मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळात उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळात उभं राहून देखील त्यांना तिकीटं मिळत नाहीत। यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल। सर मेमो जी गाडी होत चाललेली आहे, कोकणवासियांचं म्हणणं आहे की ठाणा स्थानक मार्गातून ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे। त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील। ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागण्या आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे, अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड या सर्व गोष्टींची कमतरता आहे, आणखी जागा उपलब्ध नाही आहे। आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्गसुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल। कारण अतिरिक्त गाडी सोडणं फक्त विषय नसतो, तर त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते। सावंतवाडीचं टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं, स्वच्छता करणं, पार्किंग करणं या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाही आहेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला थोड्याशा अडचणी येतात, त्या सुद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। धर्मेंद्र आनंद यांच्या नावाने एक्सप्रेस कोकणवासियांनी ठाण्यातनं सुरू करावी अशी मागणी कोकणवासियांनी केलेली संघटना मागणी रास्त आहे। आपण तशा पद्धतीची मागणी सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे, परंतु कारशेड आणि याची व्यवस्था सुरू झाली तरच आपल्याला ठाण्यापासून गाडी सोडता येईल। नवीन स्टेशनचे सुद्धा आपण वाट पाहतोय। नवीन स्टेशनचं काम दोन्ही बाजूचं काम सुरू झालेलं आहे। नवीन स्टेशनला सुद्धा गती येईल आणि त्यानंतर काही या गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करता येईल। सर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे। एकनाथ शिंदे जे काही आमदार खासदार फोडत आहेत तर हे पैसे देऊन फोडत आहेत, त्यांच्या दरेगावातला हा पैसा नाहीये, तर मिसिंग लिंक किंवा अनेक प्रोजेक्ट यांच्यातनं लुटलेला हा पैसा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत, त्यामुळे त्यांना दिवसा ढवळ्या रात्री स्वप्नी एकनाथ शिंदे त्या ठिकाणी दिसत आहेत, परंतु एवढे घाबरलेले आहेत एकनाथ शिंदेच्या संदर्भात, त्यामुळे सातत्याने एकनाथ शिंदेचा ताहू फोडतायत। संजय राऊत यांनी प्रथम आपल्याला लोक सोडून का जात आहे याचा विचार करणं गरजेचं आहे।
की तो बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्याचे विचार तत्व यांनी सोडलेली आहे, संपवलेली आहे. काँग्रेसमध्ये जाण्याचे सल्ले इतरांना देत आहेत, मग हे का नाही जाणार, हा पदाधिकाऱ्यांच्या मनात हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. काँग्रेसमध्ये जाण्या अगोदरच आपण आपल्या समविचारी पक्षामध्ये जावं ही प्रत्येक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या मनात या गोष्टी येत आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक काम करतात. सिद्धिविनायक मंदिराबाबत ज्या काही विधान परिषदेमध्ये जे काही टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थित सांभाळलं होतं, डायलिसिस सेंटरसाठी आम्ही निधी मंजूर केला होता, मात्र आता सत्ता बदललेली आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले असतात. तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा तरच आम्ही तुम्हाला हा निधी उपलब्ध करून देऊ. हे बघा संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतोय की एकनाथ शिंदेवरती चुकीचे आरोप करणं हा त्यांचा एकमेव धंदा आहे. सकाळी उभं राहायचं आणि भुंकायचं हा एकमेव काम आहे. शिंदे साहेबांनी काल विधान परिषदेमध्ये आरोप केलेला आहे. नसेल तर स्पष्टीकरण द्या. साहेबांनी आरोप केलेला आहे, जो आरोप ज्या टीका टिप्पणी एकनाथ शिंदे साहेबांनी नाही केलेले. आता जे त्यांचे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातल्या सवंगड्यांनी हे आरोप केले होते, त्या स्पष्टीकरण ते होते सवंगडी चुकले होते हे तुम्ही म्हणा ना, तुम्ही स्पष्टीकरण द्या. केवळ चुकीच्या गोष्टींच्या वल्गना करू नका. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसत आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असं संजय राऊत. संजय राऊत यांनी कोण मुख्यमंत्री होईल याची काळजी करण्यापेक्षा पुन्हा स्वतः खासदार कसे बनतील याची काळजी त्यांना आहे आणि त्यामुळे ही सर्व वक्तव्य येत आहेत त्यांच्याकडून. त्यांना मला असं कळलेलं आहे की त्यांच्याकडे तर संख्या नाही राज्यसभेवर निवडून येण्या इतपत, परंतु राहुल गांधी यांनी त्यांना शब्द दिलेला आहे की शरद पवारांचा पक्ष जर तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन केलात तर तुम्हाला आम्ही राज्यसभेची खासदारकी देऊ. आणि याकरता त्यांनी पवार साहेबांना सल्ला दिलेला आहे, सूचना केलेली आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा. सुपारी वाजवण्याचं काम ते करतायत. सर, पुन्हा एकदा फोटो व्हायरल झालेले आहेत. ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सुरू होणार आहे, काय सांगाल या संदर्भात? मी तुम्हाला सांगतोय ना की आगे आगे देखो होता है क्या. संजय राऊत सुद्धा राहतील की नाही मला शंका आहे, कारण ते खासदार होण्याकरता कदाचित राहुल गांधी यांचं नेतृत्व ऑलरेडी त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर ते उभे राहिलेले आहेत, त्यामुळे कदाचित ते पण जातील. पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त त्या पक्षामध्ये कोणच उरणार नाही, शिल्लकही राहणार नाही. सर, रामरक्षा उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपूरला जाणार आहे. ठाण्यामध्ये देखील आज रामरक्षा आणि महाआरती होते, काय सांगाल? रामरक्षा हा प्रकार काय आहे, रामरक्षा कशाला म्हणतात आणि कधी यापूर्वी ठाण्यात आंदोलन करणारे आहेत त्यांनी कधी रामरक्षा वाचले का, कधी पुस्तक उघडून पाहिलंय का? आणि रामरक्षा संदर्भात दादरमध्ये जे प्रदर्शन केलं ते आपण पाहिलेलं आहे की रामरक्षा वाचता सुद्धा येत नाही. आता त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणार की ज्यांनी हनुमान चालिसा आणि रामरक्षा म्हणणाऱ्या खासदारांना आत टाकलेलं आहे, त्यांच्या घरावरती हातोडा फिरवलेला आहे, ज्यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला उपस्थित राहण्यास नकार दिलेला आहे, त्याला थोटान म्हटलेलं आहे, त्यांनी रामाचं नाव घेणं आणि ज्यांनी रामाला विरोध केला, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, अशा हिरव्यांच्या उंबरठे हे झिजवत आहेत आणि कंबरवरती करून मशिदीमध्ये जाऊन नमाज पडतायत. अशांनी रामाचं नाव घेणं योग्य नाहीये आणि त्यांना ते शोभत नाही. रमेश मात्रे डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणानंतर विरोधकांनी आपल्या पक्षावर देखील मोठी टीका केलेली आहे. पक्षाकडनं नेमकी काय कारवाई होणार आणि कधी होणार असा प्रश्न विचारला हे बघा, रमेश मात्रे या प्रकरणामध्ये पक्षांनी योग्य ती कारवाई करायचा शब्द दिलेला आहे. कोणी त्यांचं समर्थन केलेलं नाहीये. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि ज्यांनी जे कोण टीका करतायत त्यांचा इतिहास तुम्ही बघा. रमेश मात्रेंनी काही दरोडा घालण्याकरता कोणाला दमदाटी नाही दिलेली आहे, त्यांचं चुकलेलं आहे. परंतु जे काही राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट असू द्या, आणखी कोण, उद्धव
बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते डोंबिवलीमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करतायत. याच रमेश म्हात्रेंना तुम्ही तुमच्या पक्षात असताना महापौराचे उमेदवार म्हणून तुम्ही संधी दिली होती. स्थायी समितीचे सभापती बनवले होते, सभागृह नेते बनवले होते, आमदारकीचं तिकीट सुद्धा दिलं होतं, महापौराचं तिकीट दिलं होतं. 30 वर्ष ते नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना तिकीट दिलं. तेव्हा रमेश म्हात्रे वाईट नव्हते का? तेव्हा तुमचे डोळे झाकले गेले होते का? तेव्हा ते चांगले होते. आता त्यांच्याकडनं चूक घडलेली आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करणं योग्य नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठीशी घातलेलं नाहीये. सर, रमेश म्हात्रे यांचा मुलगा फरार आहे. गेल्या वर्षभरापासून त्याने अवैधरित्या सातबारे घेतलेले आहेत असं. बघा, ज्यांनी ज्या काही गोष्टी केल्या असतील, चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्यांच्यावरती कारवाई नक्की होईल. तर शेतकऱ्यांचं 50,000 जे कर्जमाफी आहे, 2 लाख कर्ज माफ झालेलं आहे. 2026 आणि कर्ज भरण्याची अट दिली. अट दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या एवढी कोतेवृत्ती आहे, संजय राऊतांची कोतेवृत्ती आहे. काल एवढा मोठा निर्णय विधान परिषदेमध्ये माननीय देवेंद्रजींनी जाहीर केला. आज त्यांचं साधं त्यांनी कौतुक नाही केलं, अभिनंदन सुद्धा केलं नाही. शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे सरकार सर्वसामान्य माणसाकरता काम करत आहे, हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. सर, झाड पडण्याच्या घटनेमुळे गंभीर जखमी महिला खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्यांच्याशी मागणी आहे की आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा मी करत आहे. झाड पडल्यामुळे ज्यांना महानगरपालिकेच्या चुकीमुळे किंवा महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जर काही कोणाला दुर्घटना घडली असेल तर त्यांना ठाणे महानगरपालिकेने सर्वांना एक न्याय या दृष्टीने त्यांना मदत करावी. एक खासदार म्हणून मी आजच माननीय आयुक्त आणि महापौरांना पत्र देणार आहे की सगळ्यांना तुम्ही ज्या पद्धतीत खूप चांगलं काम आमची मंडळी करतायत आणि सगळ्यांना आपण मदत करावी. थँक्यू सर.